जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। आपण घेतो दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। तर लष्कर भरतीचा फसवा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या राज्यातून तरुण शहरात दाखल झाले। मात्र संदेश एक अफवा असल्याने युवकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। मात्र त्यांच्या मदतीला नगरसेविका संगीता गायकवाड धावून आल्याने परराज्यातील युवकांनी त्यांचे आभार मानले। देवळाली कॅम्प लष्करी भागात फसवा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक राज्यातून तरुण नाशिक रोड आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल झाले। मात्र अशा कोणत्याच भरतीचे मेसेज पाठवले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तरुणांना आल्यापावली पुन्हा माघारी परतण्याची वेळ आली। 3 ते 4 दिवस कडाक्याच्या थंडीत विविध राज्यातून आलेल्या तरुणांची गैरसोय होत होती। याच तरुणांच्या मदतीसाठी नगरसेविका संगीता गायकवाड धावून आल्या। युवकांना होत असणाऱ्या गैरसोयीचे काही फोटो नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड यांना पोस्ट केल्यानंतर त्यांनी तत्काळ स्वतः जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नाशिक रोड परिसराची पुरेशी माहिती नसल्याने या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होते। मात्र त्यांच्या या अडचणी लक्षात घेत शिक्षण सभापती संगीता हेमंत गायकवाड यांनी स्वखर्चातून त्यांना अल्पोपहार उपलब्ध करून दिला। तसंच जेतवन नगर मनपा शाळेमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही केली। प्रभागातील कामात त्या नेहमीच अग्रेसर असतात, पण या भरतीसाठी आलेल्या मुलांनाही मदत करून त्यांनी सारे भारतीय माझे बांधव आहेत या वाक्याला नक्कीच साजेसं असं काम केले। मदत केल्यामुळे तरुणांकडूनही नगरसेविका संगीता गायकवाड यांचा आभार मानण्यात येतोय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओमायक्रॉन बाबत कारवाईच्या तयारी तसंच उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आलाय। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओमायक्रॉन बाबत कारवाईच्या तयारीत तसंच उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आलाय। त्यात लसीकरणाची मंदगती बघता जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, औद्योगिक वसाहतीत तसंच मार्केटमध्ये नो वॅक्सिन नो एंट्रीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। 401 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। त्यापैकी जिल्ह्यात 373 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था शासकीय पातळीवर करण्यात आली आहे। तसंच खासगी उत्पादक धरून जिल्ह्यात 710 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे। ओमायक्रॉनसाठी आवश्यक तपासणी किट खरेदी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। ओमायक्रॉनच्या त्या टेस्टसाठी, कारण की दुसरीकडे किट्स वगैरे आपल्याकडे नसतात, तर या सुद्धा किट्स ज्या आहेत त्या तिप्पट महाग आहेत। आता आपल्याला त्या किट्स मिळतील तोपर्यंत आपण सांगितलं की गव्हर्नमेंटतर्फे सुद्धा आणि महानगरपालिकेतर्फे सुद्धा 8-10 हजार किट्स जे आहे ह्या ताबडतोब तुम्ही ज्या विकत घ्या। काय खर्च आपला जास्त होतोय, नवीन तिकडून येईल गव्हर्नमेंटकडून, त्यावेळेला आपण बघू, परंतु ह्या किट्स आपल्याकडे ठेवून ठेवा। म्हणजे मग आपल्याला जे आहे ह्या एक पेशंटचा जो तो ओमायक्रॉन आहे की नाही हे कळायला अनेक दिवस जातात आणि तोपर्यंत मग बाकीचे जे पेशंट जे वाढतात ते होऊ नये म्हणून आपण त्या किट्स तिप्पट भाव जर असला तरी त्या घ्या, 10,000 तरी किट्स घ्या अशी जे आहे आपण सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या किट्स ज्या आहेत आपण त्या घेऊ आणि त्या ओमायक्रॉनची वगैरे सुद्धा टेस्ट आपल्याकडे त्याचे रिपोर्ट आपल्याला जलद गतीने प्राप्त होतील। तर याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की लसीकरणचं वेग फार कमी झालेला आहे। म्हणजे केवळ 4%नेच तो फक्त वाढलेला आहे। लोक लस घ्यायला येत नाही। आपल्याकडे काही लाख लसींचा कोटा जो आहे शिल्लक आहे। आपण सतत सांगतो आहे की तुम्ही लसीकरण उद्या डबल लस घ्या। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील सह प्रकाश धुर्वे, नाशिक। तर नाशिक परिसरातील लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपलासा वाटणारा जनसेवक म्हणून ओळख असलेल्या बाळकृष्ण शिरसाट यांचा आज वाढदिवस।
चला तर मग त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण राजकारणी पद, पैसा, संपत्ती याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील अनुभव घेऊन राजकारणात पाय ठेवत असतात. मात्र त्याला अपवाद ठरतील असे अनेक युवा राजकारणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक युवा राजकारणी तसंच जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला जनसेवक म्हणजेच बाळकृष्ण शिरसाट. नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रभावित होत शिवसेना युवा सेना तसंच सामाजिक कार्य यातून आपली स्वतःची ओळख निर्माण करणारा शिवसेनेचा युवा शिलेदार म्हणजेच बाळकृष्ण शिरसाट. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराजांच्या विचारांप्रमाणेच रयतेचा ध्यास मनात ठेवून महिलांची वज्रमुठ तयार करून बाळकृष्ण शिरसाट यांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. शिवसेना युवा सेना यांच्या माध्यमातून बाळकृष्ण शिरसाट यांनी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक तयार केला. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेत राजकीय जीवनात सामाजिक कार्याची ओढ असलेला युवा शिवसैनिक म्हणून आपली स्वतःची ओळख बाळकृष्ण शिरसाट यांनी निर्माण केली. परिसरातील लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपलासा वाटणारा जनसेवक म्हणूनही बाळकृष्ण शिरसाट यांची ओळख आहे. कोविड काळामध्ये 15,000हून जास्त घरांमध्ये प्रत्येक 10 ते 12 वेळा सॅनिटाईज करून आपल्या कुटुंबासारखी परिसरातील नागरिकांची बाळकृष्ण शिरसाट यांनी काळजी घेतली. डेंग्यू, मलेरिया या आजारांनी डोके वर काढल्याने प्रत्येक घरामध्ये धूर फवारणी करत कीटकनाशक फवारणी देखील केली. त्यामुळे नक्कीच डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथींवर नियंत्रण आणण्यास मदत झाली. प्रभाग क्रमांक 31 मधील नागरिकांना कोविड काळातील भयावह परिस्थितीत आधार देत स्वखर्चातून मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील बिलामध्ये देखील सवलत देऊन आर्थिक संकटातून नागरिकांचा हा आरोग्य दूत काम करत राहिला. परिसरामध्ये 15 पेक्षा अधिक मोकळी मैदानं तयार करून बालगोपालांपासून ते ज्येष्ठांपर्यंत हक्काची जागा उपलब्ध करून दिली. प्रभाग क्रमांक 31 मध्ये 1600 वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर 9 वाचनालय उपलब्ध करून देण्यात आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट अनेक पैलूंनी परिसरातील परिस्थितीवर चोख काम करत असतात. सामाजिक तसंच मानवतेची जाण असणारे बाळकृष्ण शिरसाट यांनी पूरग्रस्त रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली या नागरिकांनाही देऊया एक हात या संकल्पनेतून 23,000 किलो अन्नधान्य तसंच एक अँब्युलन्स भरून औषधेही पाठवली. कोविड काळामध्ये अनेक कोविड रुग्णांना रक्ताची गरज भासत होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांना रक्तदानाचा कार्यक्रम हातात घेण्याचा आदेश दिला. मग काय, आरोग्य दूताने परिसरात घेतलेल्या रक्तदान शिबिरातून तब्बल 108 बॅग रक्तपिशव्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्या. तर बऱ्याच कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांना रोख 1 लाख रुपये बाळकृष्ण शिरसाट यांनी वाटप केलं. प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांसाठी स्वखर्चातून ऑक्सिजन सिलेंडर, 900 महिलांसाठी मोफत 15 दिवसीय कराटे प्रशिक्षण, 700 महिलांसाठी मोफत 15 दिवसीय योगा प्रशिक्षण, शिवजयंती निमित्त ICU उपलब्ध असलेले अँब्युलन्स लोकांसाठी देऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचा चेहरामोहरा बदलत सामाजिक उपक्रमात असलेला बाळकृष्ण शिरसाट यांचा सहभाग नक्कीच उल्लेखनीय आहे. पर्यावरणाचा विचार करत गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून तब्बल 6,554 मूर्तीचे संकलन परिसरात करण्यात आले. महिलांसाठी ऍक्टिवा त्याचबरोबर फ्रीज यासारखे मोठमोठे पारितोषिक देऊन नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून महिलांचा सन्मान बाळकृष्ण शिरसाट हे करत असतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या अनाथ मुलांसाठी शालेय साहित्य तसंच खाद्यपदार्थ देऊन अनाथ मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी बाळकृष्ण शिरसाट काम करत असतात. प्रभाग क्रमांक 31 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी त्याचबरोबर मोफत चष्मा वाटप कार्यक्रम वेळोवेळी बाळकृष्ण शिरसाट हे राबवत असतात. कोविड सेंटर तयार करत हजारो नागरिकांचे मोफत उपचार, कोविड रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तताही बाळकृष्ण शिरसाट यांनी केली आहे. प्रभाग 31 मध्ये 124 वॉर्डमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन करत 124 वॉर्डमध्ये शिवसेना महिला आघाडी शाखेचे उद्घाटन करण्यात बाळकृष्ण शिरसाट यांचा पुढाकार पाहायला मिळाला. असा हा आरोग्याच्या संकट काळात उभा असलेला आरोग्य दूत, सामाजिक कार्यात काम करणारा सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरणाचा विचार करणारा पर्यावरणप्रेमी, जनतेसाठी अहोरात्र काम करणारा जनसेवक, शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून सतत काम करत वरिष्ठ नेत्यांना भुरळ पाडेल असा शिवसैनिक म्हणून बाळकृष्ण शिरसाट यांनी आज आपली ओळख निर्माण केली आहे. शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून शहरातील अनेक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बाळकृष्ण शिरसाट हे सतत झटत असतात. बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून बाळकृष्ण शिरसाट हा शिवसैनिक पक्षातील नेत्यांनाही आपलासा वाटतो.
मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, नाशिक शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा बाळकृष्ण शिरसाट हे नेत्यांच्या आजूबाजूला जनतेची कामे घेऊन पाहायला मिळतात. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल, दत्ताजी गायकवाड, माजी आमदार वसंतराव गीते, माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे या सर्व नेत्यांना सोबत घेऊन त्यांचे मोलाचे सहकार्य बाळकृष्ण शिरसाट यांना वेळोवेळी मिळत असते. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसंच शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेनेचे संपर्क प्रमुख सिद्धेश शिंदे यांच्या विचारांचा हा शिवसैनिक नाशिक महानगरपालिकेत आपला भगवा घेऊन जनतेच्या हक्कासाठी विजय रथ तयार करताय. पुढील काळात हा जनसेवक नक्कीच नगरसेवक म्हणून काम करेल असा विश्वास मनात ठेवून प्रभागातील प्रत्येक मतदाराने निश्चय केलाय. अशा या शिवसैनिकाला वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात मंदिरात जात असताना एका महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळ्याची पोत 2 अज्ञात दुचाकी स्वारांनी हिसकावून पळ काढलाय. नाशिक शहरात चेन स्नॅचिंग टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात मंदिरात जात असताना एका महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळ्याची पोत 2 अज्ञात दुचाकी स्वारांनी हिसकावून पळ काढलाय. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या संदर्भात म्हसरूळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास म्हसरूळ पोलीस स्टेशन करतंय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200+ placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20, 365. 2020-21, 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन
अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी, नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana, the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankiracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार,
होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. Central location in Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and TT, Mumbai. NAC rating B++. 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20, 365. 2020-21, 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana, the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010 179220.
सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 801017 9220. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. तर राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारे याचिकाकर्ते राहुल वाघ यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य सरकारवर घणाघाती आरोप केलेत. जर आपण या विषयाच्या संदर्भामध्ये व्यवस्थित विचार केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की पहिल्यांदा 5 मार्च 2021ला जो काही निकाल आलेला होता विकास किसन गवळी यांच्या माध्यमामधनं, त्यामध्ये काय प्रक्रिया सांगितलेली होती की के कृष्णमूर्ती म्हणजे 2010च्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळणार नाही. असं असताना देखील आपल्याला काय जाणवलं की माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक अध्यादेश काढून त्या काळामध्ये तो आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी तो फसला. तर आता आपण काय बघतो की पुन्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित मिळून असाच अध्यादेश पुन्हा काढायचा प्रयत्न केला आणि तो काढला पण कसा तर त्याच देवेंद्र फडणवीसांकडनं तो लिहून घेतला आणि तो अध्यादेश त्यांनी दिला. आणि मग त्या अध्यादेशाच्या आधारावर माझं असं म्हणणं होतं की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ही लोक जाणीवपूर्वक लांबवत आहेत. कारण ओबीसींना जर खऱ्या अर्थाने आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचा इम्पेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून मला असं वाटतं की हा जो काही प्रकार चालू आहे या प्रकारामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात येते की सर्व राजकीय पक्ष एका मताशी सहमत आहे की ओबीसींना ते हक्क अधिकार देण्यासाठी तयार नाहीत. कारण त्यांना जर द्यायचं राहिलं असतं तर त्यांनी एकत्रित ह्या पद्धतीने तो प्रयोग करून देण्याचा प्रयत्न केला असता. मूळ मुद्दा पुन्हा अजून या ठिकाणी असा निर्माण होतोय की हा डाटा ते ज्या पद्धतीने मागतायत केंद्र सरकारकडनं, भाजपची अजिबात इच्छा नाही तो डाटा देण्याची. याचा दुसरा अर्थ असा होतो जे भाजपचं सरकार डाटा देण्यासाठी तयार नाही त्याच भाजपचे राज्यातले प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस असा अध्यादेश काढू शकतात का की तो न्यायपालिकेमध्ये टिकेल. मुळात ओबीसींचं जे काही नुकसान करणं, राजकीय नुकसान करण्याची प्रक्रिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली आहे. आणि याला पुन्हा ओबीसींचे बुद्धिजीवी म्हणून हरिनरके सर कशा पद्धतीने बळी पडले ते देखील आपण या निमित्ताने बघितलेलं आहे. हरिनरके सरांचं तर स्टेटमेंटच असं राहिलेलं आहे की ओबीसींना आरक्षणाचा हा जो काही अध्यादेश आहे पहिल्या दिवसापासून मी म्हणत होतो की हा चुकीचा अध्यादेश आहे. आणि ते कशाच्या आधारावर म्हणत होते ते त्यांनी आत्ता स्पष्टपणे आपल्या याचिकेच्या निमित्ताने सांगायचा प्रयत्न केला. ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांचा हा आग्रह होता, हट्ट होता आणि सल्ला होता. मला सांगायचं या आपल्या माध्यमातून आहे की आपलं घर आणि आपल्या घरामध्ये विरोधी पक्षातला नेता येऊन आपल्याला नियंत्रित करेल या पद्धतीचा तो प्रयोग झालेला आहे. मुळामध्ये ओबीसींचं आरक्षण नियंत्रित करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या नागपूरवरनं ऑपरेट होत आहेत. याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण मी आपल्याला सांगेल की आपण बघतो की या देशामध्ये सगळ्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन झालं, सदन शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, ज्याच्या समोर केंद्र सरकारला झुकावं लागलं, तर त्यामध्ये आपल्याला एक बाब प्रकर्षाने जाणवेल की आता या प्रकरणामध्ये मी देखील एक प्रिडिक्शन आपल्या माध्यमातून नोंदवू इच्छितो की देशी भांडवलदार
आणि विदेशी भांडवलदार हे एकत्र येऊन या माननीय पंतप्रधान, या देशातले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांबरोबर हे तिघं लोक टायअप करून आता हेच कायदे लागू करण्यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये कार्य करू शकतात, हे मी या निमित्ताने पुन्हा आपल्याला सांगतो. तर मनमाड लासलगाव रस्त्यावरील भारतनगर येथे मोटरसायकल तसंच कारच्या झालेल्या भीषण अपघातात 36 वर्षीय लष्कर जवानाचे निधन झाले. लष्करात सेवा बजावत असलेले आणि राजस्थान बॉर्डरवर असलेले 36 वर्षीय रमेश म्हातरबा गुंजाळ गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुट्टीवर आले होते. 14 डिसेंबरला रात्री 8 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून मनमाड लासलगाव रस्त्यावरील भारतनगर येथून मूळ गावी रायपूर इथे जात असताना रमेश गुंजाळ, त्यांची पत्नी आणि 2 मुलं यांची कारला धडक लागल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात जवान रमेश गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलं गंभीर जखमी झालेत. जवान रमेश गुंजाळ यांच्यावर 15 डिसेंबरला दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच रायपूर इथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आलेत. नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना आणि सलामी देण्यात आली. यावेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील, चांदवडचे PI समीर बारावकर यांनीही शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. टँकरने वीट भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारल्याने विटाने भरलेला ट्रॅक्टर जागीच पलटी झाला. या अपघातात 4 ते 5 मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास लासलगाव विंचूर रस्त्यावरील ॲक्सिस बँकेसमोर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला. यात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला होता. हा अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा ट्रॅक्टरवरून सुटला. ट्रॅक्टरच्या चालकानं अचानक ब्रेक मारल्यामुळे विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या ट्रॉलीवर बसलेले 4 ते 5 मजूर जखमी झाले आहेत. ही घटना जवळच असलेल्या एका दुकानाच्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला येथे हा प्रवेश करण्यात आलाय. नांदगाव तालुक्यातील माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला येथे हातावर घड्याळ बांधले गेले. 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून ते निवडून आले होते. 2009 साली पंकज भुजबळ यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते सध्या भाजपत होते. आगामी काळात तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येऊन भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.